हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? होप तुमचं समर वॅकेशन छान चालू असेल, छान अभ्यास पण तुम्ही तसाच करत असेल. आपला न्यू टॉपिक आहे बोर्ड मास. बोर्ड मास म्हणजे काय? तर एक खूप इम्पॉर्टंट आणि इझी टॉपिक आहे जो तुम्हाला पूर्ण तुमचा लाईफटाईम कामी येणार आहे. तर बोर्ड मास म्हणजे काय? इथे आपण लॉंग फॉर्म दिला म्हणजे काय होते त्याचं. बी फॉर ब्रॅकेट्स, ओ फॉर ऑर्डर, डी फॉर डिव्हिजन, एम फॉर मल्टिप्लिकेशन, ए फॉर ॲडिशन आणि एस फॉर सबस्ट्रॅक्शन. हे असं काहून? तर जे आता आजपर्यंत आपण फक्त एका वेळेस फक्त मल्टिप्लिकेशन करत आलो आहे, फक्त डिव्हिजन करत आलो आहे, ॲडिशन आणि सबट्रॅक्ट केलं आहे. पण जर कधी समोर जाऊन एकाच प्रॉब्लेममध्ये डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आलं तर ते कसं सॉल्व करायचं? रँडमली करा म्हणजे इकडून तिकडे करायचं का नाही? तर या रूलप्रमाणे इथे तो रूल कामी येतो. आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन सॉल्व करताना कधी पण लेफ्ट टू राईट करायचं आणि ॲडिशन पण करताना लेफ्ट टू राईटच करायचं. असं काऊन म्हणतो? आता समोर आपण जे एक्झाम्पल्स घेणार आहोत त्यावर तुम्हाला कळेल. ओके. आणि इझी टॉपिक आहे, स्किप करू नका व्हिडिओ. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, पूर्ण बघा. कारण की आपण एक्झाम्पल घेईन, एक्झाम्पल तुम्हाला पण सॉल्व करायला देणार. जसं जसं मी एक्झाम्पल्स सॉल्व करणार, आपण सॉल्व करू, तसंच तुम्हाला आणखी क्लिअर होत जाणार. ओके. आता आपण एक्झाम्पल्स घेऊ. चला तर आपण आता थोडे प्रॉब्लेम सॉल्व करू. बिलकुल इझी टू हार्डपर्यंत जाऊ. ओके. काही मी सॉल्व करतो, काही तुम्ही सॉल्व कराल. पहिलं बेसिक आहे बिलकुल. काय म्हणतो आपलं पहिले रूल? ब्रॅकेट, ऑर्डर, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन, सबट्रॅक्शन या ऑर्डरनुसार पहिले करायचं. आता ऑर्डरनुसार पहिले मल्टिप्लिकेशन येऊन राहिला. इथे काय दिसतं आहे? मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन. ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनमध्ये पहिले कोण येत आहे? मल्टिप्लिकेशन. एम फॉर मल्टिप्लिकेशन. तर आधी काय करायचं? मल्टिप्लिकेशन. लेफ्ट टू राईट, 3 2 6. तसं मल्टिप्लिकेशनमध्ये मागे पुढे केलं तरी आन्सर सेमच येणार आहे. तर 5 जसं आहे तसं, प्लस जसं आहे तसं, 3 2 6, 5 + 6 11. झालं सॉल्व. एवढं इझी आहे. आता याच्यामध्ये मायनस आहे आणि डिव्हिजन आहे. डिव्हिजन आणि सबट्रॅक्शनमध्ये कोण आधी आहे? डिव्हिजन आधी आहे. मग आधी काय करायचं? डिव्हिजन. 18 जसं आहे तसं, 4/2 लेफ्ट टू राईट म्हणजे 4/2 किती येणार? 2. नंतर 18मधून 2 गेले 16. झालं सॉल्व. हे वालं. आता इथे काय आहे? पहिले ब्रॅकेट आहे. आता इथे मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन आहे. तसं पाहतो म्हटलं मल्टिप्लिकेशन पहिले आहे, पण त्या मल्टिप्लिकेशनच्या आधी काय आहे? ब्रॅकेट आहे. ब्रॅकेटमध्ये काय आहे? 6 + 2. मग आधी काय करायचं? पहिले ब्रॅकेट सॉल्व करायची. 6 + 2, 6 + 2 8. ब्रॅकेट झाली सॉल्व. मग आता मल्टिप्लिकेशन. 8 3 24. झालं सॉल्व. नेक्स्ट इथे काय? डिव्हिजन आणि प्लस आहे. डिव्हिजन आणि प्लसमध्ये कोण पहिले करणार? ऑब्व्हियसली डिव्हिजन. डिव्हिजन सॉल्व करा. मग 20/5 5, 4 + 7, 4 + 7 11. झालं सॉल्व. हे तुम्हाला होमवर्क. हे वाले एक करतो, मग हे दोन तुम्ही करून टाकाल. ठीक आहे. इथे डिव्हिजन पण आहे, प्लस पण आहे आणि मल्टिप्लिकेशन पण आहे. आता ऑर्डरनुसार पहिले डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, मग ॲडिशन. म्हणजे पहिले 24/6 करावं लागेल. 24/6, 6 4 4 आले. नंतर प्लस 5 × 2. डिव्हिजन तर सॉल्व झालं. आता काय करायचं? मल्टिप्लिकेशन. 5 × 2 10. इथे प्लस येणार. 4 + 10 14. एवढं इझी आहे. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, कधी पण सॉल्व करताना माइंड जागेवर ठेवायचं. पहिले बघायचं, मग सॉल्व करायचं. ओके. आता आपण नेक्स्टवाले घेऊ. चला तर आपण आणखी थोडे एक्झाम्पल घेऊ. हे थोडे मोठेवाले आहे, सॉल्व करू. आता इथे काय आहे? सबट्रॅक्शन पण आहे, मल्टिप्लिकेशन पण आहे आणि ॲडिशन पण आहे. याआधी आपण असं सॉल्व केलं. तर पहिले काय करायचं? मल्टिप्लिकेशन. 40 जसं तसं मायनस 6 3 18 + 2. इथे आलं आता इंटिजर्सवालं, जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये शिकलो होतो. म्हणजे या आधीच्या आपण व्हिडिओमध्ये इंटिजर्स कवर केलं आहे. नसेल बघितलं तर बघून घ्याल. आता प्लस मायनस मायनस, मोठ्या नंबरचं साईन. 18मधून 2 गेला 16. मोठा नंबर कोणता आहे? 18. 18ला कोणतं साईन आहे? मायनस. आता 14 - 16 20 24 24. झालं सॉल्व.
नेक्स्टवालं आता हे इथे काय करायचं, पहिले डिव्हिजन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, मायनस आहे. आपण मायनस कशामध्ये आहे, ब्रॅकेटमध्ये. तर पहिले काय करायचं, ब्रॅकेट सॉल्व करायचं. ब्रॅकेटमध्ये काय आहे, 12 - 4. 12 - 4 म्हणजे 8 × 5 / 2 झालं सॉल्व. आता 5 / 2 किती होते, आपलं डिव्हिजन डेसिमलवालं नाही झालं आहे, पण समोर आपण डेसिमलवालं घेणार. तर मला माहिती आहे, मी सॉल्व करून घेतो. ओके 8 2 / 5 2.5. आता इकडे 5 5 4 20. इथे 20 आन्सर येते. कसं सांगतो का तुम्हाला, 2.5 × 8. 8 5 14, 4 कॅरी, 8 2 16, 16 + 4 20. हे डेसिमलवाला आहे, मी डेसिमलवाला पण समोर घेणार टॉपिक्स. ओके हे चुकून आता मी लिहून टाकलं आहे एक्झाम्पल. हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. आता इथे बघा, हे एक मी सॉल्व करून घेतो. यामध्ये काय ब्रॅकेटच्या अंदर ब्रॅकेट आहे. हे बघा, हे स्क्वेअर ब्रॅकेट इथे कंप्लीट होत आहे. या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये आणखी एक ब्रॅकेट आहे. मग पहिले काय करायचं आहे, या ब्रॅकेटला सॉल्व करायचं, नंतर या ब्रॅकेटला सॉल्व करायचं. 50 जसं जा तसं 6 + 8 / 2 4 झालं सॉल्व. आता ही वाली ब्रॅकेट 6 + 4 10 10 15 - 10 40 झालं सॉल्व. आता हे दोन तुम्ही सॉल्व करा, हे मी करतो. ठीक आहे, हे थोडं किचकट आहे, हे थोडं इझी वाटतं तुम्हाला. आता काय, हे स्क्वेअर ब्रॅकेट आणखी तसंच स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये आणखी एक ब्रॅकेट आहे. मग काय सॉल्व करायचं, पहिले हे ब्रॅकेट सॉल्व करायचे. 3 2 हे जसं आहे तसं 3 2 6 स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर +7. ओके 24 / 6 4 + 7 आला आन्सर 11. एवढं इझी आहे, राईट. आता आपण आणखी 2-3 एक्झाम्पल लिहितो मी, ते तुम्ही सॉल्व करा, त्याच्यामधलं एखादी मी सॉल्व करून घेईन. ओके चला, आता आपण हे थोडे बघून घेऊ, मग आपला व्हिडिओ संपवून टाकू. ओके चला, हे आत्ता सॉल्व केलं पॅटर्न. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये आणखी एक ब्रॅकेट आहे. मग पहिले ही ब्रॅकेट सॉल्व करायची, मग जे आन्सर येणार त्याच्यासोबत प्लस करायचं, मग जे आन्सर येणार त्याला डिवाइड करून टाकायचं. हे पण हे तर इझीच आहे. हे एक ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेटला आधी सॉल्व करा, मग जे आन्सर येईल त्याला 3 ने डिवाइड करून टाका, मग जे त्यांचं आन्सर येईल ते 6 मधून मायनस करून टाकाल. ओके सर्व इझीच आहे. मी एक सॉल्व करून घेतो फक्त. 100 पहिले ब्रॅकेट आपण सॉल्व करतो. आता 20 / 5 4 × 6 आला इंटिजरचा पार्ट. लास्ट ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं, जेव्हा 2 नंबरचं आपण मल्टिप्लिकेशन करतो, एक तरी मायनसमध्ये राहिलं, ते आन्सर कशात येते, मायनसमध्येच येते. म्हणजे 4 6 24 झालं सॉल्व. आता 100 मधून 24 मायनस करून टाका, 70 70 6 76 झालं सॉल्व. एवढा इझी होता आपला बोर्ड मास. हा नॉर्मली पूर्ण लाईफ टाईम तुम्हाला कामी येणारा ह्याच्यानुसार कॅल्क्युलेशन होतात समोर. ओके असं या टाईपचे किंवा यापेक्षा मोठे तुम्हाला समोर जाऊन येणार क्वेश्चन सॉल्व करायला. ठीक आहे, तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. होप तुम्हाला सर्व समजलं असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल. तुम्हाला टीचिंग कशी वाटली प्लीज आम्हाला सांगा, कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, टीचिंग आवडली असेल नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, जेणेकरून आपल्या व्हिडिओ सिरीजबद्दल आणि चॅनलबद्दल त्यांनाकडे. तसं आपण पुन्हा भेटू नवीन टॉपिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, एन्जॉय करा तुमचं समर वॅकेशन, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. तोपर्यंत बाय.